परंतु ह्यांना मताचं ध्रुवीकरण करायचं, बारामतीची जागा सेव्ह करायसाठी, माढ्याची जागा सेव्ह करायसाठी ह्यांना परभणीमध्ये सोडले आणि परभणीमध्ये जातीचं ध्रुवीकरण करून त्यांना मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा बाहेर उचलायचा आहे, म्हणून त्यांना ध्रुवीकरण करण्यासाठी या ठिकाणी ह्या विषयावर आणल्या गेले। आपण बघितलं असेल मोदीजींनी एका भागी स्टेटमेंट केलं की मैं ओबीसी से आता हूं। अरे देशाच्या संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जातीचा उल्लेख करावा ही शोकांतिका आहे देशासाठी। देवेंद्र फडणवीस म्हणले की आमचा डीएनए ओबीसी आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं होतं हेच नाही कळालं। मग अशा पद्धतीने जर संविधानिक पदावर बसलेले माणसं जर बोलत असतील तर सर्वसामान्य जनतेनं काय समजायचं कोणाला? हे खूप मोठा गंभीर विषय आहे। म्हणून मला आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे, हे आज माणूस इथं आहे, उद्या 26 तारखेला कुठे जाणार तुम्हाला माहिती आहे का? एक म्हणले की मध्ये मी स्टेशनवर झोपतो, एक जण म्हणला एक स्टेशनवर झोपते आणि एक जेलमध्ये झोपते। जनतेने काय करायचं? जेलमध्ये झोपतं म्हणजे रत्नाकर उठे आणि स्टेशनवर झोपते म्हणजे मागे लांब। पुन्हा ते म्हणले की मी 5-5 वर्ष मायबापालाही भेटत नाही, आता तू मायबापालाच 5-5 वर्ष भेटत नाही म्हणल्यावर तू मतदाराला काय भेटतील? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गावाचे काम नाही। परभणी का आहे, परभणी शहर कसं आहे, परभणी जिल्हा कसा आहे, इथं लोक एक दुसऱ्याशी एक वेगळी नाळ जोडणारे लोक आहेत। लोकांच्या सुखात दुःखात रात्री बेरात्री आणि अडचणीत मदतीला धावून जाणारे आम्ही सगळेजण आहोत। आता काही लोकांमध्ये वेगळं अवेअरनेस आहे, मोदी मोदी करून काही लोक बोलते, अंधभक्त तुम्हाला त्या बोलतात। अरे ह्या की मोदी हामीच आहे ना, किसको मोदी घुमते। उद्या जर तुम्हाला काही प्रसंग आला का मोदीजीला फोन लावणार आहेत का तुम्ही, का मोदीजी तुमच्यासाठी येणार आहेत का इथं? पण आम्ही इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या अडचणीत कमी पडलो, ज्या दिवशी आम्ही तुम्हाला मदत करायला कमी पडू त्या दिवशी तुम्ही होईल ती भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।